गुड मॉर्निंग, सुप्रभात. आज दिनांक 26/12/2025. आजचे आमचे रुग्ण सौ रेणुकाताई राजेश्वर सिंगणे. खरं तर यांना आमच्याकडे सप्टेंबरमध्ये आलेल्या ताई. त्यांना खूप त्रास होता, बरेच त्रास होणारे होते. पण सप्टेंबरमध्ये तेव्हा होऊन काही लगेच जमत नव्हतं. आम्हाला द्यायला काही अडचण होती, पण त्यांना वेळ नव्हता. कंपनी जॉब घरचं सगळं करून या सगळ्या गोष्टी करून थोडं अवघड असते. आता म्हणलं की मला वेळ आहे, अगोदर आपण 5 औषध दिले, 3 महिने औषध चालू होते. बरेच त्रास होते, ते त्रास बरे झाले आणि 7 दिवस स्नेहस्वेदन, स्नेहपान आणि स्नेहस्वेदन असं सगळं प्रोसेस पूर्ण केल्यानंतर आज वमन दिलं. वमन दिल्यानंतर इतकं छान वमन घेतलं त्यांनी, जवळपास 18 ते 19 लिटर काढा वमन आणि त्यात पडलेली घाण इतकी जबरदस्त आहे. म्हणजे त्यानंतर पेशंट एकदम रिलॅक्स झालेला आहे आणि तो इथून पुढे सांगेल की आपल्याला किती रिलॅक्स वाटतं. आजची आमची कोर टीम वमनाची डॉक्टर यशोधर, डॉक्टर पद्मजा, डॉक्टर ऋतुजा, डॉक्टर ऋतिका. कायम सांगत असतो की वमन ही एकट्या वैद्याने देण्याची प्रोसेस नाही, खरंच नाही आहे आणि तिथे ओपन नाही, त्रासदायक असतं. सगळ्यांनी मिळून वमन दिलं तर खूप छान होतं आणि विशेषतः सगळ्यात महत्त्वाचा रोल असतो तो रुग्णाचा. रुग्ण जर कन्व्हिन्स नसेल किंवा त्यांनी त्रास दिला तर वमन व्यवस्थित होतं. रुग्णांनी मन लावून जर वमन केलं तर खूप चांगल्या प्रकारे वमन होतं आणि त्याचे फायदे कायमस्वरूपी रुग्णाला असतात. एकदा वमन घेतल्यानंतर बरीच वर्षे काही त्रास होत नाही. असं तर ऋतू बदलल्यानंतर प्रत्येक पंचकर्म आयुर्वेदात सांगितलेलं आहे तसं करायला पाहिजे. आता सध्याचा आपला वेळ आणि धावपळीचं जीवन आहे, ते सगळं शक्य नाही. पण जेव्हा जेव्हा शक्य असतं त्या ऋतूनुसार जर पंचकर्म केले तर आपण कायमस्वरूपी निरोगी राहू. आयुर्वेद हा रोग होण्यापेक्षा प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे प्रिव्हेन्शनवर खूप महत्त्व देतो आणि त्या दृष्टीनं काम करतो. स्वस्थचे स्वस्थ रक्षण, जे स्वस्थ आहेत त्यांचं स्वस्थ कसं लॉंग टर्म राहील याच्यावरतीच आयुर्वेदाचं कार्य जास्त आहे. आणि जे आजारी आहेत, जे व्याधीग्रस्त आहेत, त्यांना लवकर त्या व्याधीतनं बरं करणं आणि स्वस्थ करणं हे आयुर्वेदाचं खूप चांगल्या प्रकारे काम आहे. तर त्यासाठी पंचकर्म हे अत्यंत आवश्यक आहे. चांगल्या प्रकारे पंचकर्म केल्यानंतर खूप चांगल्या प्रकारे पेशंटला फायदा होतो. धन्यवाद.